सोलापूर शहरात 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ऐन परीक्षा सुरू होताना एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळला। परीक्षा द्यायला निघतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण ती खंबीर झाली आणि शुक्रवारी तिने 10वीचा पहिला पेपर सोडवला। तिच्या या धाडसाची शिक्षण क्षेत्रातून प्रशंसा केली जात आहे। धनश्री भिकाजी पवार असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे। धनश्री पवार ही सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशालेत इयत्ता 10वीत शिकत होती। शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर होता। सकाळी 10 वाजता सोलापुरातील भूमपुल्ली कन्या प्रशाला केंद्रावरती जाणार होती। परीक्षेला निघण्याच्या तयारीत असताना रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेत असलेले तिचे वडील भिकाजी पवार यांचे निधन झाले। हे ऐकून ती खचून झाली। अशा दुःखद प्रसंगात परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती। धनश्रीच्या वडिलांची निधनाची माहिती शाळेतही पोहोचली। शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिला धीर देत त्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधला आणि परीक्षा देण्याची विनंती केली। तिला घरातून परीक्षा केंद्रावर पोहोचवले। हा धीर प्राप्त होताच तिने दुःख बाजूला ठेवत मराठीचा पहिला पेपर दिला। परीक्षा देऊन झाल्यानंतर ती घरी गेली आणि वडिलांचे अंतिम दर्शन घेतले। धनश्रीचा पेपर संपेपर्यंत नातेवाईकांनी तिच्या वडिलांचे अंत्यविधीही थांबवले। धनश्री पेपर सोडून घरी परतल्यानंतर तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले।